तुकाराम महाराज सांगते की देव दारा बोलता गिरायकाला बोलू नका पैसे मिळतील आणि कोणाला सारख्याला मुरबाराला बोलू नका सगळे याला काय बोलायचं बंदाय काय घेत नाही ते त्याला मी वाटत ना हे कातड मी वाटत घोटली कधी दाढी दाढी घोटून आली मग यायला घोटायचं कामच नाही येतच नाही काय करा मला वाटतं त्याची घोटली अशी तुम्ही आली तर तुमचीच घोटली होते तुम्हाला दाढ्यात नाही वाटत मग तुम्ही वारखा दाड्या बटी करायला दाड्या वाटायला जाऊ नका तुमच्या बोलण्यात देऊ बोला हरी बोला हरी बोला हरी बोला हरी बोला हरी बोला महाराज सांगते की तुम्ही हरी बोला उगीच घरपणा करू नका बरा करू नका मग तुमचं मन अशुद्धच होत राहील दुसरं बोलतात आणि मनातल्या मनात बोलायचं असलं तर काय बोलावं हरी बोला हरी बोला कोणाला बोलू नाही
वराला बोलू नाही, बायकोला बाळू नाही, हरीच बोला. कारण हरीमुळे जीवन प्रयत्न तुम्ही कोणामुळे जेवण रे? हरीमुळं. का तुमच्यामुळं? का तुमच्या देखणेपणामुळं? तुम्ही कोणामुळं जेवण रे? हा? हरीमुळं. जिवंत कोणामुळे बसले? बसलेची बसले, नाजवले नाही, आणि ज्याच्यामुळं बसले त्याचं नाव घ्यावं ना. हा, मग तोंडानं बोलाव, तोंडानं बोलाव माणसानं. दुसऱ्याला तर बोलताच येत नाही. गाड्याला बोलता येतं का? डुकराला, कुत्र्याला, बैलाला आणि कोणालाच बोलता येत नाही. आणि हा बोलण्याचा अधिकार फक्त मनुष्य आपल्या जीवाला आहे. म्हणून माणसानं बोलायचं असलं तर बोलावं, नसलं बोलायचं तर तो मनात बोलावं. ज्ञानदेवा मौन जपा, कोणी सांगितलंय? ज्ञानदेवान. ज्ञानदेवान नाही सांगितलं. कोणी सांगितलं? तुला पण का? का तो आपण तर परत आणणार नाही? हे कोणी सांगितलं? ज्ञानदेवा मौन जपा, ज्ञानदेवा मौन आपल्याला संधी आलेले मन शुद्ध करायचे चान्स आहे. हा चान्स आहे. नरदेहात काय करता येत? मन शुद्ध करता येत. दुसऱ्या देहात मन शुद्ध करता येत नाही. दुसऱ्या देह चार तोंडाच्या ब्रह्मदेवाला बी करता येत नाही. कोणाला? चार तोंडाचे. हा, सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाला सुद्धा आपलं मन शुद्ध करण्याची वेळ नाही. धन्यानंदाची सापडली वेळ, धन्यानंदाची सापडली वेळ, संत सजन भेटले सोपान, संत सजन भेटले सोपान, फेरीला बुद्धीचा मार, फेरीला बुद्धीचा मार, राष्ट्रीला कविलाय सुरेचा मार, राष्ट्रीला कविलाय सुरेचा मार, राष्ट्रीला कविलाय सुरेचा मार, राष्ट्रीला कविलाय मग मनुष्य देह मिळाला. धन्य आनंदाची सापडली वेळ. दुसऱ्या देहामध्ये मन नीट करतात येत नाही. ब्रह्मदेवाच्या सुद्धा देहात पण मन शुद्ध कर, त्याचं मन शुद्ध होत नाही. कोणाचं? आता पंत निवडून आलेल्या शिवडून आलेल्या पंतप्रधानाला येत नाही काय सांगायचं का?
आपलं अंतःकरण सिद्ध करण्याची वेळ आली. फार चांगला चान्स आहे. हे चान्स साधू संत आपल्याला सांगणार. आपल्याला काय नाही ते चान्स आहे. आपल्याला पोरगा झालं नाही, पोरगी झालं नाही, पैसे मिळाले नाही, बायकोट नेली तर साधू संत सांगते. ज्ञान बराय अवतार घेऊन सांगते. अवतार पांडुरंग पांडुरंगाचा अवतार कोणाचा आहे? ज्ञानोबा आहे. अवतार पांडुरंग आणि नाव काय ठेवलं? नाव ठेवले ज्ञानी. ज्ञानी नाव ठेवलं पण आहे पांडुरंग. आणि त्यानं अवतार घेतला. त्यानं जन्म नाही घेतला. घेताच येत नाही त्याला. इतका मूर्खपणा नसलेलं कशाला मानायचं? जीवन देखे मरण ओळखला येतो. मग मी मनुष्य नाही आणि जीव आहे, देव नाही असं कोणी ओळखत. त्याला मरण नसतं. तो देहाहून वेगळा आहे. गुहाच्या बापाहून वेगळा आहे. ते कोण आहे? कोण? अरे गुहाचा बाप इतका वाईट आहे देव. कोणाचा बाप आहे? गुहाचा. तू कोणाचा बाप आहे? गुहाचा बाप. सगळे कोण देह काय गुहाचा का तू आहे? देह काय गोवाचा बाप. आणि हे अंगावर चिरगुट का कपडा कापूस काय कापूसाचे चिरगुट आणि कशांना नाटायले? चिरकुट चिरगुटाना काही इस्तरी नाही. म्हणून हे जरा शहाण्यानं त्या शहाणपणा खाली जाऊ. शहाणे मूर्ख हे केलं म्हणजे मूर्खपणा केला. मला वाटलं मुक्काच सगळे बसले कसं करू. आपण जाऊ तिकडे घेऊन गेले का नाही बरं तुम्ही वाटलं म्हणून सगळ्याला दाढी गोटा वाटाय बायकाच लागतं. त्या बोटीत नाही गोट्यात का त्याला केसच येत नाही. म्हाताऱ्या दाद्या तरी येतेच का तो बायकोला वाटते का? बायकाला केसच
येत नसतात त्याला वारकावर जावंच लागत नाही आणि ह्याला गेल्याशिवाय जमत नाही तर तेच वाक्य करते हाताला घरी तर आणून ठेवते सामान. का आता ते तुम्हाला माहिती आता आपल्या हाताने आपण दाढी करतो म्हणे जास्त जास्त श्रीमंत माणसाचं काम असं बरं का मोठा असतो म्हणून देवाचं नाव ठेवा काहीच करू नये सारा सार विचार तुम्हाला मनुष्य देह असल्यामुळे सारा सार विचार करता येतो का सारात खायला गुफायला जमतो बरोबर माईनं खाऊ द्याला नाही सारा सार विचार करता येतो का तवा तुम्ही सारा सार विचार करणारे नाही होय तुम्हाला कळत की आता निजामाच्या नोटा खिशात बसायच्या हे आसार आहे आता आसार कोणत्या नोट ह्या बी आसार आहे नोटा का बँकेत टाकायच्या आसारच आहे आणि तुमच्या जवळ खाते नाही त्या पासबुक आहे का नाही तुम्ही का आणले का पण पण घरी ठेवले का नाही मग सारा सार विचार करा लवकर उठवते म्हणजे आणि काय करा नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी कंठी धरला कृष्ण कंठी धरला कृष्ण कंठी धरला कृष्ण कंठी धरला कृष्ण म्हणे अरे भर भर आगायला झालं का म्हणून तुम्ही काला घ्या काला म्हणजे तुम्ही ठेवे तुम्ही मरे नाही जीवावगे तुमची माय काय सांगते ते तुम्ही द्या मात्र तुकाराम महाराज सांगते तुम्ही रे तुम्ही कोण आहे आणि तुला तो या मायाने काय सांगितले तुला माहिती मी नाही घेत इथं घेता येत नाही
म्हणून तुमचे नाव मड आहे का नाही जळणार मासणार जळण का हा नाही जळत त्या नाव बोंब मारतात की नाही मडक फुटक घेऊन हे घालते आणि बाकीचे लोक चुप बसते शेटर खाल्ल्यावर बाया मी करते कसं झालं मा आता मा कसं झालं का तू मला बोलले ना कसं झालं का रात्यातूनच काय झालं तरी बरं झालं डॉक्टर जवळच होते डॉक्टर काय ते बी रडायला आलत ना ते नेहमी त्याच्याकडे औषध घ्यायला जात होत तरी मेलच म्हणून तेव्हा साधा साध विचार करा उठा उठी लवकर आठवा कारण लवकर कामात कवा काय होईल काही सांगता येत नाही ना म्हणून साधू संत सांगते की साधा साध विचार करा उठा उठी म्हणजे कवा काय होईल काही सांगता येत नाही ना आपल्या हातात काहीच नाही का आपल्या हातात सगळे होल्ड अरे कशाचा होल्ड बोल्ड बाग काय होल्ड का बोल्ड गोल्ड होल्ड होल्ड कशाचा आला बोल्ड करताच येत नाही म्हणजे कर्म कोणामुळं व्हायला लागले बसले कोणामुळं तुम्ही बसले का तेव्हा बरोबर तुमच्या बरोबर बसले आणि ऐका काय राहिला काय राहिला भाम काय पाडायला काय न खरे काय राहिला लाज वाटते का चहाण्या माणसा गोखाव कोंबड काय माणूस माणूस बघत पाहत त्याच्या म्हणून महाराज आपल्याला काय सांगतात कंठी धरला कृष्ण होय. धरला कृष्ण कंठी धरला कृष्ण मनात बिचारा मनात वळवळ तोंडाने एकीकडे बोलला मनात काही 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 घाण करीत राहा म्हणून आपल्याला सांगितलं कंठी धरला कृष्ण म्हणे खरा मनुष्य देहा तुम्ही तुमच्या कंठात देव धरा आणि मनात बी देव धरा मग काय होईल कंठात देव धरला तर पाप पुण्य आणि मनात धरला तर देवंडी एखादी कर काय पुण्य राहणार कंठा धर्माचं काय पुण्य राहणार कंठा धरला कृष्ण तो पुण्य राहणार इतो निर्मळ होता कशाला देव धरल्यानं विठ्ठला विठ्ठला आणि मनात धरला तर भ्रम राहत नाही काय मनात धरून तर पाहना काय होत भ्रम राहत नाही ज्ञानेश्वर मारला धरलेला आहे
ज्ञानदेवा मौन ज्ञानदेवा मौन इतकं पुण्य होईल की मोजणारा मोजतात इतकं पुण्य होईल मग ज्ञानदेवा म्हणून नाही बोलून बोलून देवाचं नाव घेऊ नये ज्ञानेश्वर महाराज नाही झोपलो मला काय नाही उभं बरोबर करायचे नाही देवाचं नाव बरोबर करून घ्यायचं आणि दाखवायचं नाही चाल म्हणून पुन्हा आम्हाला त्यांनी चांग बनून दाखवायचे ज्ञानेश्वर महाराज म्हणले गपचिप करायचे झोपल्यासारखं दाखवायचे उगाच खोटं गोरायचं आणि मनात मौन धरून देवाचं नाव घ्यायचं ज्ञानदेवा मौन बाहेर येत अंतरी बाहेर दिमाग हे ठेव नसल्यापेक्षा बरं बाकीचे बोलण्यापेक्षा ते बोलणं बरं पण खरं हेच आहे ज्ञान द्यावा मौन माळ कुठं अंतरी येईल का करता मन आपले मनात वाटून मला पोरं व्हावं मला बायको मिळावं मला नवरा मिळावा काय भानगड याच्यात मनात द्यायची त्याला वाटली मला जास्त बिघडाय शिवायला आलो पाहिजे होतलो त्यांनी त्याला हा माझ्या दुकानावर तर येतो प्रत्येक दुकानदाराला वाटत माझा भाव वाढवून मालाचा कशा करता पैसा करता आता सगळ्याजवळ पैसे नाहीत का बरं मी नाही विचारले तुम्हाला पण आहेत तुम्ही पहा ना तुमच्याजवळ खोटे पैसे तुमचं मरण चुकत नाही ना डॉक्टर पैसे घेऊन सुद्धा त्याच्यापेक्षा आपलं गपचूप देवाचं नाव घेतलेलं बरं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवाचं नाव घ्या कारण देवामुळेच आपण मरत नाही देव मरू देत नाही खबर वाचायला जा त्याने नाही का मला झोपायल्यावर काय आणि कोणाला सांगू तुम्हाला सांगू का तुम्हाला आले तुमचे तर आधी डोळे म्हणून मला आपल्याला काय तुम्ही अंतरंगात देवाचं नाव घ्या ज्ञान देवा मौन मग काय होत त्याने अरे अंतकरण शब्द होत गुखाच्या नादी लागत नाही मायने सांगितल्यावर नाही तर बरोबर भजी केली असते मायने सांगितलं आपण नव्हतो खात का गुखात नव्हतं का लहान ते कोण कोण
सगळे गुगात होते ना लहानपणी काय माहित बाबा तिला माहित असं का नाही बर खरं सांगा तुमचे पोरं गुखात होते लहानपणी खात होते का बर खाऊ केलं खाऊ पण तर ज्ञानदेवा मऊ बाळ धरोनी श्री हरी धरल्या श्री हरी म्हणतो तू काय रे हरी नाही का रे तू कोण त्या तो रान माईने सांगितलं तो काय नाव समाधान होट हे शरीर बसवायसाठी नाही बद्धी विद्या शिकायसाठी नाही कर्दर मध्ये जायसाठी नाही शरीर उत्तम आहे शरीर उत्तम किती पाठ तुम्हाला थोडे नाही अरे बेट्या बघ तुला करत नाही तर तुला प्रवचन कसं करता येईल पैसे मिळवता येते आणि मूर्खपणा नाही करता येते म्हणून मनुष्य देहात यावं साधू संताकडून अक्कल शिकावं माणसाकडून अक्कल शिकत आणि या भंगल्याशिवाय राहूच नाही नामस्मरण केल्यावर काय होत तू देवे करत इतकं मन निर्मळ होत काय मन निर्मळ नाही तर म्हणले मला पोराने लय धोका द्यायला बायकोच्या गाडीला मग ते त्याला म्हणला बायको कर तू बडबड करीत राहतो राहत आणि आम्हाला धिंगाणा करता येत नाही माळी म्हणते बाकी म्हणते मग तुम्ही काय करा देवाचं नाव घ्या कोणी बी देव का देवासारखं देव तुमच्यापेक्षा चांगला देवच आणि तुम्ही बी देवाचे
जरा तुमची खोपडी उलटी केली पाठी खोपडी खोपडी कशी मग जरा उलटी होईल मग तिच्यात काहीच आता नाही ते काहीच चालपणा करीत राहते कळू द्यायचे नाही कळत कारण आम्ही काय केला नाही का केला खेळ खाल्लंय का नाही म्हणून देहात यावं आणि देवाचं ध्यान करावं नाही तर मग देहातच येऊ नये काय फायदा येणार देहात येऊन पाप करा जर पुण्य नाही केलं तर पाप होत असत देहात काही केल्याशिवाय आपल्याला राहत नाही काहीतरी खुट्टू करत वाटत म्हणून लक्षात ठेवावं की नामस्मरण करीत जावं कंधे धरिला कृष्ण घेतलं ते तुम्ही देवे तुम्ही माणूस नाही तुम्ही मोठं नाही तुम्ही हगलेले नाही तुम्ही घामाळलेले नाही बघा नाही हे घामाळं नाही का हागरं नाही का मूत्र नाही का घामाळं नाही का ना तुम्हाला माहित नाही भया तुम्ही काय त्याला साफ कराय कोणत्याला म्हणजे आम्ही कॉलम द्यायला लागलो काय पावडर लावायलो त्याच्याला गाड्यात होबाडाला कापडाला आम्ही हे करायला म्हणून तुम्ही काय देवाचं नाव घ्या देवाचं नाव देव जीव दिसत नाही तुम्ही दिसता का नाही जिप्रिया दिसते का तू दिसतो का हे का पाड तो दिसतच नाही आणि केस दिसतात दिसत श्वास कळत होतो नाही करत कळत मन कळत जागृती कळत स्वप्न कळत आणि झोप कळत हे कळत ना आणि तुला कळत त्याकडे तो लक्ष नाही का तो तुझ्याकडे लक्ष नाही इतका तर गैरराधी असतो गैरराधी म्हणजे काय माहितच नाही म्हणजे गैरराधी म्हणजे काय माहित नाही का अरे गैरराधी म्हणजे खोटी सवय लागलेला बिड्या वाढायची जाग्याची अजून ना मी सांग तुम्हाला खूप माहिती मला बी माहिती आम्हाला आम्ही तोच का माहिती फर्स्ट क्लास पास होय फर्स्ट क्लास तुम्ही नाही खोटे धंदे करण्या फर्स्ट क्लास पहिला नंबर हम भी कुछ कम नहीं है तुमचा नहीं देखा अरे मसला जाशील का म्हणून नखे देवाचं नाव घे म्हणून वाचेन देवाचं नावच घ्यावं देवाचं नाव घेतलं म्हणजे काय
अरे आकाशापेक्षा चांगला आहे. आकाशाला तुम्हीच चांगला म्हणून देव चांगला आहे. देव चांगला आहे. देव जन्मत नाही, जन्मून आयुष्य नाही त्याला, आणि मरत बी नाही. देव कोणता आणि दिसत बी नाही, आणि सगळ्याला त्याच्यामुळं दिसत. सगळ्याला कोणामुळं दिसत? देवामुळे दिसत. मला दिसायला तो कोणामुळं? देवामुळे. आणि कुत्र्याला कोणामुळं? देवामुळे. आणि डुकराला कोणामुळं? देवामुळे. आणि सगळ्याला कोणामुळं दिसायला? देवामुळे. देवाशिवाय कोणतीच वस्तू नाही, कोणतीच क्रिया नाही, आणि कोणतीच कल्पना नाही, आणि कोणताच विवेक नाही, आणि कोणतीच काय समाधी नाही. कोणाशिवाय? देवाशिवाय. देवाशिवाय. असा देव आहे. आणि देव कोणला दिसत नाही हे टाकल्याशिवाय, आणि पाहायची गरज नाही, तुम्ही देव करता. असं तुम्हाला साधू संत आम्हाला सांगते की तुम्ही देवाचं नाव कंठील धरिला कृष्ण. रीतीने देवाचं नाव कोणा ज्याला ज्याला कंठ असेल त्यानं देवाचं नाव घ्यावं. मग काय फायदा? सगळं देव जसं तुम्हाला जाग झाल्यावर स्वप्नच नाही वाटत. कोणाला? कोणाला बी, लडक्याला बी, कचाऱ्याला, सगळ्याला. माणसाला. आणि त्याची ते गाण्यात येत पण नाही, कोणतं त्याला बोलताच येत नाही. आणि तुम्हाला बोलतोय. तुका म्हणे माझी कोणी देवा मला बोलता तो मुळे याल. तू कसा का असला मला काय करता, परंतु मला बोलवा माझ्यामुळं येत नाही, बायमुळं येत नाही, नाही बापामुळं येत नाही. मला बोलता काढून यायला तुझी माझ्या होता. तुला मी आवडतो, दुसऱ्याला नाही आवडत, नाही आवडत. ते बदके दुसरे बदके फडकाळे त्याच मी नाही ऐकत, पण त्यामुळं तुम्हाला बोलता येईल. माझ्यावर प्रेम करतो म्हणून तर मी माझा श्वास आला, म्हणून तर मी सोडलो नाही, म्हणून तर मी बायकोला आवडलो. कोणाला आवडलो? सगळ्याला आवडलो, पण कोणामुळं? सगळं व्हायला लागलं कोणामुळं? माझा श्वास कोणामुळं? माझे नाडी काम चालायला लागली देवामुळं. सगळं व्यवहार
असं असं राहिलं. असं करायची बसायचं. नाकाला नख घासायलो नाही तर नख राबवायलो. एकटा राहताय का मी काही घासना बाबा तुका म्हणे तुझी म्हणून मी नाक बायका सारखे बायका काय करतात माका या कानाला मोकळ आणि फुलं घालत्या पण देवाचं नाव घेत नाही आणि माणसं बी आता त्याला वाटायला बायका घालायला मग आम्ही कमन तुम्ही लाजता बघून या तुम्ही घालायचे नाही हे माणसं हळूहळू सवय कारण हे बायकाला घालते कधी घालून घेतली त्याचा काय सांगणार आपल्या कोणाला कशाचा नाद लागल काय सांगा बाप्पा कोणाला दिव्या वाढायचा जाऊ द्या ते म्हणून साधू संत आपल्याला काय सांगतात कंठी धरला कृष्ण म्हणे कृष्ण कंठ धरला तर काय होत अवघाजनी प्रकाश नाम संकीर्तन साधन नाव लय आवडत आणि आम्हाला देव लय आवडतो आणि देवाला आम्ही लय आवडतो एकमेकाला आवडत नाही मग भांडणं करीत बस मग तुझ्या बायकोची तोही भांडणं झाली का नाही पैसे घेऊन घेतली पण म्हणून देव आपल्यावर देवाचं आपल्यावर फार प्रेम आहे देवाला आपण लय आवडतो सगळ्या देव कोणाला आवडते म्हणून आपण देवाला आवडणारे नाही का मरत नाहीत म्हणून का मग देवाला आवडतो का नाही आपण त्या नाही मरत नाहीत म्हणून का मरत नाही आणि हेच कोणाला माहिती देवाचा साक्षात्कार सगळ्याला आहे रडक्यालाही कसा साक्षात्कार आणि त्या बाई वाजेला देवाला कशी काय आवडते वा नवऱ्याला आवडते का त्याला त्या नवऱ्याला वाटत हिला लेकरं होईना आणि मला दुसरी बायको विकता येईल
आता तिला बी लेकरू आहे ना हिला बिला कुठं येईना? हा? मला दुसरी बायको करते हा? दुसरी बायको करते मग दुसऱ्या पाहुण्याला बोलाव तर ते म्हणतो तुम्हाला बायको नाही का देवा धर्म आता त्याला सांगता येत का किती ते लेकर होते किती बऱ्या डॉक्टरच्या हाताला तपासलं द्या पैसे घेऊ घेऊ डॉक्टरना बी घोरू 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 तपासलं तेवढा लेकरू छोट नाही औरंगाबादचा डॉक्टर पाहिला मुंबईचा पाहिला फॉरेनचा पाहिला पण काय करावं ते म्हणतो होतच नाही लेकरू आणि मला एका माणसानं सांगितलं की एका माणसाला काही लेकरच होणार मग त्यानं काय केलं की मला सांगितलं हे तर भांगडी चालू आहे त्याच्यामुळं देवाचं नाव घेतच नाही कोणी आणि साधू संत सांगते घ्यावं तर देवाचं नाव संसार करूच नाही का मग ते नीट होत तो नसतो का संसार नीट तुम्हाला नीट करतो मग संसार तुम्हाला नीट करतो तुम्हाला नीट वाटायला लागू देत नाही पैसे देत माझं बरोबर आहे नाम सांगण्याला वेळ नाहीतर एक रोज 1 घंटा नामस्मरण नाही करता येत गपचूप करते मग त्यानं काय होत मनशी अवघात प्रकाश कधी एकदा कृष्ण म्हणेन पुढं अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश अवघा देवाचं नाव कंटाळ धरलं तर सगळं आपल्याला साक्षात्कार होत की सगळं देव आहे. सगळं देव आहे असं आपल्या असत पण आपल्या चित्त खराब झालेलं नाही सगळं देव नाही का सगळं देव पण आपल्या देव वाटलं का देव वाटलं का देव वाटते कधी काय करत हिला कोणी नाही दोघांना बी ठोके म्हणून लक्षात ठेवावं की तुम्ही मनातले कंठी द्यायला कृष्ण म्हणे मग काय होत अवघाजनी प्रकाश कुठं जाणार नाही खाली वर मसन वाटत नाही कारण मसन वाटा तरी ज्ञानाशिव कुठं कळतो ज्ञान का आपण नाही का पण सगळे आपण कोण आहे ज्ञानच का आपण कापड आहेत का फेस आहेत का चिरगुट आहेत काय का काय काय कातड नाही चिरकुट्या नाही, केसं नाही, झिपऱ्या झिपऱ्या नाही, कातड कातड नाही, आणि इस्त्री इस्त्री नाही. तर ह्या भांडळी आपणच नाही पण काय ते ज्ञान आहे त्या वस्तूच ज्ञान आहे का ज्ञानामुळे ती वस्तू आहे ज्ञानामुळे ते वस्तू वस्तूमुळं वस्तू आहे का ज्ञानामुळं ज्ञानामुळे वस्तू जगामुळं जग आहे का ज्ञानामुळं ज्ञानामुळे जागता जग देवा
जोगी ते कोण आहेत योगी कशामुळे जोगी म्हणजे तुला मागते तर ते देवाला ध्यानात घेते म्हणून जोगी आणि देवाला ध्यानात घेतलं तर जीवच राहत नाही त्यानं देवाचं ध्यान केलं तुम्ही देव पण इकडचं भोगचं ध्यान सोडलं पाहिजे भोकायचं सोडल्यावर मग तोंड मोकळं राहील खायला भोक खायचं सोडावं लागल ना भोक खायचं सोडलं तर चांगलं खाता येईल आणि दोन्ही कसं काळजी असतो म्हणून मनुष्य देहात देवाला म्हणा माझे चित्त तुझे तुकाराम महाराज भागत ते देवाला देवा हे कशा देणार रे मला वा रे बाप इकडं द्यावं लागलं भाई करू तोच मला चित्त द्यायला ना बर द्यायला ना मग तुझ्याकडे नाही तर ते कुणी करून देतो मला वारे आणि मला कळत नाही मला ताकद बी नाही तिकडे जाऊ वाटतंय की काय काय करावं पण माझं मन तिकडे जात मी काय करू स्वतः दिलं मन कोणी केलं देवान जेवण केलं मग त्यालाच म्हणा आपल्याला का मग देवा माझं मन तुझ्याकडे नाही मला सुचरच नाही पडत म्हणून तुका म्हणे आम्ही तुझी तुला ताकद नाही करे आणि यायला ताकद नाही आणि मला बी नाही वाटत की देवाचं ध्यानच करावं का मला वाटत नाही का बरं तुकाराम महाराज देवाचं ध्यान करते तर मला बी वाटतं की देवाचं ध्यानच करावं पण वाटत गण पण हातात नाही ना मग मला खूप वाटत की तुकाराम महाराजासारखं देवाचं नाव घ्यावं पण जमत नाही काय करू देवत मन मला काम दिलं तुझ्याकडे वळण तू सोड मला आमच्यात